जसं एससी आणि एसटी यांचं असणारं आंदोलन, यांचं असणारं आरक्षण संविधानिक आहे, तशाच रीतीने ओबीसीचं सुद्धा आरक्षण ही संविधानिक असावं असं आम्हाला त्यावेळेस वाटत होतं. आणि ते करायचं असेल तर ओबीसीची सूची ही घटनेचा अंतर्भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे, घटनेमध्ये समावेश झाली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेसचे जे दोन महत्वाचे पक्ष होते, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस, यांच्याशी बोलण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. एकाने बीजेपी बरोबर बोलायचं आणि एकाने काँग्रेस बरोबर. काँग्रेस बरोबर बोलणाऱ्याच्या समितीमध्ये मी पण. आणि काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस म्हणालो की हे झालं पाहिजे,